इथून जम्मू काश्मीर सुरू झालं, मागं पंजाब. आता जम्मू काश्मीर हे आपलं 19वं म्हणजे 18 स्टेट 20वं स्टेट आहे मित्रांनो, जे की जम्मू काश्मीर आहे. आणि खरंच खतरनाक चढ. हा चढ तुम्हाला जो वर दिसू राहिला एकदम डेंजर चढ आहे. सध्याशी तर आपण धीरे धीरे चढावर चढ राहिलो, पण बाकी तुम्ही माझी हालत पाहून समजू शकता. आता घाटातला पहला दिवस है, जाम जाइनस. तो हेलो दोस्तों, आप सभी का स्वागत है अपने नए ब्लॉग में. तो अभी फ़िलहाल हम लोग ये पठानकोट के पीछे, और आज अपने को लगभग 100 किलोमीटर डिस्टन्स कवर करना है. और 100 होईन की नाही काय माहीत भाऊ, कारण विषय असा आहे की आता आपल्याला सध्या लागला पहाडी एरिया. बाकी हा जो रस्ता आहे हा थोडा क्रॉस करून पुढे गेलो की आपल्याला पहाड लागतात. पहाड म्हणजे असे तसे पहाड नाही, डायरेक्ट जम्मू काश्मीर तिकडले डायरेक्ट पहाड लागतात. कारण की जम्मू काश्मीर इथून काही जास्त दूर नाही आहे, त्याच्यानं ते पहाड आता इथूनच सुरुवात होऊन जातील. बाकी रोज आपल्याला पहाडामधून संघर्ष आहे आता, तर बघू काय होते. तर पण एकदम खतरनाक रोड आहे मित्रांनो. तर रोड तर तुम्हाला मी दाखवतोच एकदम सॉलिड. मी सांगतो की आतापर्यंत मी ना असे रोड मी ना म्हणजे एक्सपिरियन्स करेल नाही. मुक्तीनाथ जात असताना केले होते नेपाळमध्ये, पण तेव्हा तर सिच्युएशन थोडी वेगळी होती. पण बघू काय म्हणतात रोड काय नाही तर. आणि रात्री आपण एका गुरुद्वारामध्ये थांबलो होतो, तिथं व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, त्याच्यानं मी तिथं काही जास्त व्हिडिओ काढले नाही. बाकी सकाळी सकाळी मॉर्निंगले आंघोळ वगैरे करून आम्ही निघलो होतो तिथून. बाकी चला तुम्हाला दाखवतो समोरचा नजारा. हे पहा, सास फुलू राहिली मग अट्टे. आता दत्त्या जातं कोमात. चढ लागला रे भाई. हो पा पठाणकोटच्या कमी जास्त 2-3 किलोमीटर मागे आहे, म्हणजे समजा ऑलमोस्ट पोहोचलोच. बाकी एवढे अशा काकाचा एक ठेला आहे आणि याच्यावरती कढी दाल चावल हे 50 रुपये प्लेट आहे. चला थोडा नाश्ता करून घेऊ म्हणलं सकाळी सकाळी. आणि दाल चावल चांगले पण असतात. तर पहिले हेल्मेट काढतो आता, कारण की गरमीला खतरनाक हो राहिली. पहिले हेल्मेट काढतो आणि मग नाश्ता घेतो करून मस्त जबरदस्त. तर मित्रांनो 50 रुपयामध्ये एवढे मोठे दाल चावल पाहू शकतो मी, आणि एकदम खतरनाक. बाकी टेस्ट घेतली नाही अजून, पण डाळ पाहून सांगतो एकदम चविष्ट डाळ आहे, काहीच टेन्शन नाही. चला पहिले मी आता जेवण करतो, नंतर भेटतो तुम्हाला. 2 मिनटं एक घास खाऊन दाखवतो की कसं आहे काय. मस्त सॉलिड ना, काही जाऊन नाही. घरचेच दाल चावल आहे. केसा लागला खाना जबरदस्त लागला. खतरनाक खतरनाक चढ. हा चढ तुम्हाला जो वर दिसू राहिला एकदम डेंजर चढ आहे. सध्याशी तर आपण धीरे धीरे चढावर चढ राहिलो, पण बाकी तुम्ही माझी हालत पाहून समजू शकता. आता घाटातला पहिला दिवस आहे, जाम जाईनच. बाकी मागे पहा असा काहीतरी घाट आहे. फक्त लडाखची आतुरता याच्यानं काही वाटून नाही राहिलं. लवकरात लवकर लडाख पोहोचणार. तर मित्रांनो हा जुना ब्रिज होता. हे पहा हा तुटून खाली पडलेला आहे आणि नदीमध्ये वाहून जायला आहे. म्हणजे या नदी किती खतरनाक पाणी येते याच्यावरून विचार करा. बापरे बाप. कमी जास्त 50 फूट आहे ते खोल. सध्या पठाणकोटच्या थोडं समोर आहे, आणि इथं मस्तपैकी जे अमरनाथ यात्रा करतात त्यांच्यासाठी असं राहण्यासाठी व्यवस्था मस्त, आणि त्यांची इथं सेवा आहे. ते पाहू शकता. आपकी अमरनाथ यात्रा मंगलमय हो, असं मस्तपैकी याचं ठिकाण आहे. खूप मस्त वाटलं. इथं थांबून थोडा वेळ आराम केला आणि आता आपण निघणार आहे समोर. आता आपण एवढ्या मोठ्या ब्रिजवर आहे, पाहू शकता तुम्ही. खूप मोठा ब्रिज आहे, आणि हा ब्रिज अर्धा जम्मूमध्ये येते आणि अर्धा येते पंजाबमध्ये. आणि इथलं वातावरण एकदम खतरनाक आहे. पुढे सगळे पहाडच पहाड आहेत. तर पहाडातून आता आपल्याला जाणार आहे जम्मू. तर जम्मू इथून फक्त आणि फक्त 90 किलोमीटर आहे, आणि 90 किलोमीटर म्हणजे मित्रांनो काहीच जास्त नाही आहे. कालपर्यंत आपण जम्मू पोहोचून जाऊ. पण विषय असा आहे की आपल्याला छोटा विषय असा झाला, छोटा नाही म्हणजे हा पूल खूप मोठा आहे, पण सिंगल हे आहे. सिंगल लाईनमध्ये डबल हे चालतात गाड्या, निघून बी त्याच्यानं गाड्या खूप जवळून जातात. तर चला पुलाच्या बाहेर गेल्यावर भेटतो तुम्हाला. आता आपण सध्या जम्मू काश्मीरमध्ये एंट्री झालो. हे पाहू शकता तिथं मागं आर्मी कॅम्प आहे. आणि आता सध्या आपण जम्मू काश्मीरमध्ये एंट्री झालो. इथून जम्मू काश्मीर सुरू झालं, मागं पंजाब. आता जम्मू काश्मीर हे आपलं 19वं म्हणजे 18 स्टेट 20वं स्टेट आहे मित्रांनो, जे की जम्मू काश्मीर आहे. आणि खरंच खूप मस्त वाटत राहिलं. तर चला आता समोर जाऊया.
इथून आता या रस्त्याने आपल्या समोर जाणं आणि समोरून म्हणजे कमी जास्त एक 90 किलोमीटर जम्मू काश्मीर. आता जसं आम्ही जम्मू काश्मीरमध्ये एंटर झालो तो विषय असा आहे दोन्ही सिमचं नेटवर्क आहे गायब झालं. आणि विषय असा की लडाखमध्ये मेन विषय असा आहे की कुठे नेटवर्क आहे कुठे नाही आहे. मी जिओचं एअरटेलचं सिम घेतलं आणि असं दुकानावरून पहिले सिम कार्ड घेऊन घेतलं. बाकी या रस्त्याने आपल्याला समोर जायचं आता बघू कुठे नेटवर्क भेटते नाही भेटत. पण 2 मिनटासाठी असं म्हणजे जीव न करायला म्हटलं जर आता नेटवर्क पुढे जर भेटलं नाही सिम कार्ड भेटलं नाही तर कसं होईल. सिम कार्ड बी भेटलं बाकी सगळे विषय झाले. आता मेन विषय की आपल्या इकडे फोनपे चालणार नाही त्यासाठी आपल्याला कॅश पैसे काढून घ्यायला की एवढंच आहे. तर मित्रांनो इथं गोटा पडला आणि गडी आमचा म्हणे गोटा उचलून टाकतो. सायकल लावेपर्यंत गेला बी आणि तो गोटा उचलून बिचारा साईडला करूला तर कोणाचा अपघात हो नाही ते गोट्याच्यान म्हणून. देख ना किसी के सर के ऊपर डाल दो मतलब कर्म करने जाओ और कांड हो जाए. असल में ऐसे रोड पे पड़ा रहता ना तो कोई 2 व्हीलर वाला आया और गिर गया तो जो है दिक्कत हो जाती. जसं आपण जम्मूमध्ये पोहोचलो तसं आपले दोन्ही सिम कार्ड बंद होऊन गेले आणि आता कमी जास्त मी सांगतो जम्मू बॉर्डरच्या आम्ही एक 20 ते 30 किलोमीटर समोर आलो असेल. आणि इथे येऊन मस्त महादेवाचं मंदिर होतं हे बघू शकता तुम्ही. तर आज या मंदिरावर आपलं मुक्कामात दर्शन करून घ्या. हर हर महादेव. तर विषय झाला की म्हणलं काल उद्यापासून म्हणजे डायरेक्ट सगळे पहाडच चढणं आहे आपल्याला. मग त्याच्यानं म्हणलं आज मस्त थोडा आराम करून घेऊ. आज 4 वाजायला टाईम झाला 4 वाजायला थांबून घेतलं जास्त काही सायकल चालवलेली नाही. बाकी आजूबाजूचा परिसर असा आहे तिकडे आपल्या सायकली उभ्या आहेत. आणि आजचा प्रवास खरंच खूप मस्त झाला. आणि जम्मूमध्ये एंट्री केली मला वाटलं सिम कार्ड बंद होणार नाही झालं. सिम कार्ड बनवून श्रीनगरपासून पण विषय असा झाला जसं जम्मूमध्ये आम्ही एंट्री केली आणि थोडंसं कमी जास्त 10 किलोमीटर समोर चाललो. 10 बी नशीन एकदम म्हणजे 4-5 किलोमीटर अंदर चाललो आणि तसं आमचं एक सिम कार्ड बंद होऊन गेलं. वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर सिम कार्ड बनवून पण ते तरी बरं झालं इथंच बंद झालं. जर वर बंद झालं असतं अजून भेटलं बी नसतं आणि थोडा प्रॉब्लेम बी झाले असत्या. त्याच्यानं एकदम ओके होऊन गेलं आणि लवकर सिम कार्ड चेंज केलं आणि सिम कार्ड भेटलं म्हणजे काहीतरी 450 रुपयामध्ये 450 रुपयामध्ये अनलिमिटेड बॅलन्स. बाकी जे पोस्टपेडचा प्लॅन आहे तोच आहे मित्रांनो बाकी काही वेगळं नाही आहे. आणि पाहू आता काय होते. तर बाकी माझं जिओचं सिम आहे त्याला नेटवर्क नाही आता एअरटेल आहे माझ्याजवळचं ते नेटवर्क नाही आहे. पण अटचं ते पोस्टपेड सिम आहे ते मी एअरटेलचं घेतलं पण त्याला नेटवर्क चांगलं आहे. आणि सोनूभाऊ आपल्यासोबत येतो म्हणत लडाखले तर त्यांच्याकडे आहे जिओचं सिम. म्हणजे कसं एक एअरटेल आणि एक जिओ म्हणजे जर समजा एअरटेलला नसलं तर जिओला असेल जिओला नसलं तर एअरटेलला असेल अशातला काहीतरी भाग. आणि तिनं लडाखली याची प्लॅनिंग केली तर फार चांगलीच गोष्ट झाली. कारण विषय असा की सोबती असलं तर फारच चांगलं आणि नसला तर काही विषय नसते. बाकी सोलो ट्रॅव्हलिंग तर ते बी सोलो आहेत मी बी सोलो आहे पण प्रवासात भेटलो म्हणून सोबत चाललो बाकी काही मेन विषय नाही आहे. बराबर ना सोनू भाई. उनके अभी तक लाइट लगी नहीं वो सोच में पूरे मतलब सोच में डूबे हुए. टीम टपाका डमटम अभी सो के उठे मतलब लगभग 15 से 20 मिनट से नहीं आधे एक घंटे से हम लोग इधर ही है रुके हुए थे आराम कर रहे थे. अभी बहुत अच्छा है का बाहर का वातावरण है और अभी फ़िलहाल थोड़ी देर रुकते हैं फिर बनाते हैं कुछ खाने के लिए तगड़ा वगड़ा. देखते क्या बनाते तो आपको बिल्कुल बताऊंगा आणि मी तुम्हाला सगळं सांगून देईन काय बनवणार आहे काय नाही बनवणार. बाकी तुम्ही असेच आपल्या ब्लॉगसोबत जोडेल राहा आणि सबस्क्राईब करून घ्या. हर हर महादेव. मित्रांनो आता भूक लागली होती आणि मस्तपैकी 2 मॅग्या बनवल्या आता कडकपैकी. तर हे पाहू शकता ही बाजूला वगैरे थोडा झाकण झुल्या बाजूला झाकण झुले मतलब अच्छा लड़का. ठीक ये देखो भाई लोग अभी हम लोग मॅगी बना रहे हैं आणि याला काही मराठी समजत नाही झाकण झुलेले. मस्तपैकी मॅगी बनवून आता मॅगी खाऊ. थोड़ी भूख लागली द्यायची ना. शाम को क्या बनाएंगे खाने में. क्या बनाएंगे पोहा बनाएंगे. हाँ अगर कागदी पोहा मिले ना तो मेरे को अच्छा सा चिवड़ा बनाना था. चिवड़ा बना लेंगे कागदी पोहा. चूड़ा और पोहा एक ही पोहा बनने के बाद पोहा हो जाता है तो चूड़ा उसी को कहते हैं. अरे नहीं चिवड़ा मतलब उसको पकाने की जरूरत नहीं पड़ेगी अपनों को लद्दाख में खाने के लिए. सीधा खा सकते वो वाला. तो सीधा खा लेगा उसमें कुछ नहीं डालना. अरे उसमें तीखा डलता है सब कुछ डलता है. तो ये बता ना फिर. तू साला तू थोड़ा ही है जाने दे कुछ नहीं बोल सकता. मैं अभी जल्दी से मैगी बना और खाने दे मुझे भूख लगी. खाएगा भूख लग रही. मैं तो उसका गरम गरम मस्त सूप पीऊँगा अभी. तो एक काम करो तू दूसरी 2 मैगी लेके आ तेरे लिए मैं खाऊँगा. समझा जा. मित्रांनो त्यानं त्याचं गॅस कॅन नहीं यूज़ केलं यावेळेस माझ्या गॅस कॅन यूज केलं. पहा दिखा रे मेरा गैस कैन. मेरी व्यूअर्स पहचान दी मेरा गैस कैन. वो देखो मेरा एक इस साइड बैग रखा है ना तो
अरे नहीं, कोई दिक्कत नहीं, हमें वैसे श्रीनगर में लेने 6 का सेट आता है ना, 6 का सेट आ जाता है बराबर, 3 तेरे पास 3 मेरे पास रह जाएगी, 1200 रुपये में 6 मिल जाएंगे वो, 200 रुपये का एक मिलता है वो, फिर 150 रुपये का, अबे ब्यूटेन का 200 रुपये मिलता आहे, देखना उधर श्रीनगर में जाके. जाऊ द्या मित्रांनो, याला काही माहीत नाही, हा नवीन माणूस आहे, हा सध्या साधा ट्रॅव्हलिंग करू राहिला, याला काही बरोबर माहीत नाही. मी सांगतो तुम्हाला माया का, तुम्ही तरी जाऊन मी सांगतो तुम्हाला किंमत काय आहे.